आणि शेवटी अशा प्रकारे ज्या वेळेला आता हा वसुदेव आणि देवकी नाही का थोडं मी फास्ट घेतोय बघा. वसुदेव देवकींचा विवाह झाला. वसुदेव देवकीचा विवाह झाला. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर वसुदेव आणि देवकीला हा जो कंस होता या कंसाने काय केलं, बग्गी आणली, आपल्या भाषेत बग्गी आणली, बग्गीवर बसवलं आणि चला म्हणे. कारण कंसाला बहीण नव्हती म्हणून तो तसं जर पाहिलं तर ही देवकी कंसाची सख्खी बहीण नाही. सख्खी बहीण आहे का याची नाही, पण तो सख्या बहिणीपेक्षाही जास्त प्रेम देत होता कोणाला, देवकीला. आणि म्हणून त्याने त्या देवकीला रथावर बसवलं आणि वसुदेवजी बसलेले आहेत, त्याला घोडे जुंपले आणि तो सारथी रथावर बसला. रथ चालला, रथ चाललेला आहे. कंस विचार करतो, अरे माझी बहीण आज सासरी जात आहे आणि सासरी जात असताना त्या रथावर सारथ्य कोण करतोय, माझा नौकर. अरे हट, असं थोडी होणार आहे. आज माझी बहीण चालली म्हणून त्या रथाचं सारथ्य कोण करणार, मीच करणार. त्या सारथ्याला खाली उतरवलं आणि त्या अश्वाचे जे वाघदोर होते आपल्या हातात घेतले आणि रथ निघाला. रथ चाललेला आहे. चलता चलता आकाशवाणी झाली, ए कंसा, अरे ज्या देवकीला मोठ्या प्रेमाने तू सासरी पाठवतो ना त्या देवकीच्या पोटी 8वा मुलगा जन्माला येईल, तो तुझा कर्दन काय ठरेल. ऐकुनी मानसी क्रोधावला. ऐकले आकाशवाणी, राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्याने काय केलं, घेऊन या खडग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे. हात धरला वसुदेवाने. म्हणे, ए बाबा काय करतो तू. म्हणे, काय करताय. अरे या माझ्या बहिणीच्या पोटी 8वा मुलगा जन्माला येईल, तो मला मारणार आहे. मग तो जर मला मारणार आहे, ज्या झाडाच्या फांद्यापासून नेहमी त्रास होते, दरवर्षी छाटाच लागते हा, ते झाड जर एकदा बुडातून जर संपवलं तर फांद्याचा त्रास होईल का, नाही. म्हणून इलच संपून टाकतो. हे 8च्या 8 जन्मालाच काय येतील. शेवटी वसुदेवजी कशी होते, ज्ञानी होते. वसुदेवजी म्हणायला लागले, मूर्ख झाला का रे, बहीण आहे ना तुझी, स्त्री आहे ही, बहीणही आहे, स्त्री आहे, म्हणून हिला मारू नको. हिला मारशील स्त्री हत्याचं पातक बसत, ब्रह्महत्या घडल तुझ्या हातानं. म्हणे मग काय करू, काय करू काय. अरे एक काम कर, तुला विश्वास वाटत नाही ना, आम्हाला कारागृहात टाक. जेवढे लेकरं होईल ना एवढे आणून दे. मग तुला काय करायचं कर. झालं, टाकला कारागृहात. पहिलं झालं, नेऊन दिलं. त्याही कंसानं त्याला कपडे मुपडे दिले त्या मुलाला. आणि का नाही नाही म्हणे, माझ्या देवकीचं काय बाळ आहे, माझा भाचा आहे म्हणून पहिलं परत पाठवलं. पण इकडे नारदाला कळलं. नारद म्हणतो, असं जर परत पाठवत राहिला तर या कंसाच्या पापाची पायरी तर भरलीच आहे, पण शीख खाली सांडायची आहे, ती काही खाली सांडणार नाही. मग काय करावं. म्हणून नारद जो आहे, आता हे काम नारदानेच करावं. कोणते, तोच नारद का, आता नारद नाही का, आता तर घरोघरीच आहे. सारे घरोघरीच नारद आहे. शेवटी नारदाने काय केलं, नारदाने एक कमळाचं फुल घेतलं आणि ते कमळाचं फुल घेऊन नारद म्हणे त्या कंसाकडे आले आणि कंसाला म्हणायला लागले. म्हणे, कंसा, म्हणे काय तब्येत बरी नाही का रे. म्हणे आहे ना. म्हणे कोण काय झालं. नाही मला समजलं, म्हणे तुझी तब्येत बरी नाही. एक काम कर म्हणे, मी ॲम्ब्युलन्स बोलावतो, चाल तुला गाडीत बसवतो त्या ॲम्ब्युलन्समध्ये आणि लगेच म्हणे नागपूरला घेऊन जातो. म्हणे नागपूरला काय नाही, मेंटल हॉस्पिटल आहे, मी तिथं भरती करतो. म्हणे काही नारदा पागल झाला का, त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती कोणाला करते. म्हणे कोणाला करते, जो पागल असेल त्याला करते. म्हणे तूही पागल आहे. नारद म्हणायला लागला, म्हणे पागल आहे कसा बोलतो नारदा. म्हणे बरोबर आहे, तू पागल नाही का. म्हणे कशावरून. अरे मूर्खा, आकाशवाणी काय होती, 8वा मुलगा जन्माला येईल, तो तुला मारल. मग तुझ्याजवळ कोण आणून दिला, वसुदेवानं तो मुलगा आणून दिला. तू काय केलं, परत पाठवला. म्हणे हो बरोबर आहे, मी परत पाठवला. अरे म्हणे मूर्खा, म्हणून तो म्हणतो म्हणे का तू पागल झाला. नारदा म्हणे काय, आता मी पागल की तू पागल. मला मृत्यू कशापासून आहे, 8व्यापासून आहे. जो वासुदेवानं आणून दिला हा कोणता होता, पहिला. हा पहिला होता.
मग त्याच्यामुळं पागल कोण झाला आता इथं? मी आहो की तू आहे? आता तुला भरती करू का? आता शेवटी तोही नारद आहे नाही का? नारदाने सांगितलं म्हणे तसं नाही, तुले माहित नाही हे देव काय करतील, काही भरोसा नको करू देवावर. लगेच कमळाचं फुल काढलं, त्या 8 पाकळ्याचं. आता कमळाचं फुल काढलं आणि सांगितलं म्हणजे पा ही कोणती पाकळी? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी आणि शेवटी कोणती आली? म्हणजे 8वी. आता वर्तुळामध्ये सर्वच पहिले आणि उलटे घ्या का कशी घ्या, सर्वच पहिले सर्वच 8वी नाही का? हे वर्तुळाचा नियम आहे नाही का? आता म्हणे शेवटी मग कसं झालं असेल रे नारदा, कसं झालं असेल म्हणे? तू तो पहिला वापस केला, कशावरून आठवा नसल? हा कशावरून आठवा नसल? अरे हे देव स्त्रीचा पुरुष करतात आणि पुरुषाची स्त्री करतात आणि त्यातल्या त्यात तू म्हणतोय तर पहिल्याचा आठवा ना 8व्याचा पहिला करण्याला कठीण आहे का? नाही. मग असं का आठवा? म्हणे मला काय माहिती आहे. मग म्हणे आता काय करू? मारू का ठेवू? तुझं तू पाहत बस. शेवटी कंस जातो आणि तो मारतोय बरं का. असे किती मारले? 6 मारित दुराचारी, 7वा गर्भ. शेवटी तेथून कुठं योग मायेनं काढला आणि रोहिणीच्या उदरी नेला. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जात असतो त्यावेळेला काही मुलं असतात नवीन युगातले, या युगातले विज्ञानवादी असतात. महाराज आमच्या विज्ञानानं खूप प्रगती केली. काय प्रगती केली? विज्ञानानं खूप प्रगती केली. काय प्रगती केली? उदाहरण तर द्या आम्हाला. बरोबर नाही? उदाहरण द्या. ते म्हणतात आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. अरे सर्व केलं पण उदाहरण एखादं. महाराज एवढंच नाही, अहो लग्न झाल्यावर 2-3 वर्ष गेले नाही काही झालं, ह्या डॉक्टर तो डॉक्टर, ह्या देव तो देव, जाणता जुनता सर्व होते आणि सर्व हे झाले की मग मोठे मोठे डॉक्टर पाहायला जातंय आणि मोठे मोठे डॉक्टर पाहिले की मग तालुका होतोय, जिल्ह्यापर्यंत डॉक्टर पाहतात. एवढंच नाही तर शेवटी मुंबई पुण्यापर्यंत माणूस जातो. कायच्यासाठी? लेकरं होण्यासाठी. बरं झालं तो काळ म्हणजे हे 7-8-10 वर्षाच्या अगोदरचा काळ बरा गेला नाही का? बरा कायचा गेला? अहो असं जर काही झालं नाही तर मग सरळच म्हणत होते काय काय गुजरातले. गुजरातचं बरं झालं, जसं काही कारखानाच होता त्या गुजरातमध्ये आणि शेवटी या वेळेला मग काय करतात हे विज्ञानवादी? विज्ञानवादी एकच करतात, टेस्ट टू बेबीचा आधार घेतात. मी काय म्हणतो, मी विज्ञान आणि अध्यात्मावर बोलतो बरं का. मग हे टेस्ट टू बेबीचा आधार घेतात. आता या टेस्ट टू बेबी मध्ये काय करताय? बीज एकाच, ते बीज घेणे, दुसऱ्याच्या ठिकाणी ते ठेवणे, तिथं थोडंसं लहानाचं मोठं करणे, तेथून काढून तिसऱ्याच्या ठिकाणी त्याला जन्माला आणणे, याला टेस्ट टू बेबी म्हणतात ना. अरे टेस्ट टू बेबी आता आली का तुमची? तुम्हाला सांगू, बलराम आपला कृष्णाचा मोठा भाऊ बलराम दादा, कृष्णाचा मोठा भाऊ बलराम दादा जो आहे ना, हाही टेस्ट टू बेबीच होता. तू म्हणाल कसं? मला एक सांगा, बीज कोणाचं होतं? वसुदेवाचं. याची बायको कोणाची? वसुदेवाची. एक बायको देवकी इथं होती, दुसरी कुठं होती? गोकुळात होती. कोण? रोहिणी. आणि ती जी रोहिणी आहे ना, त्या रोहिणीच्या म्हणजे त्यावेळेला डॉक्टरचं काम कोण केलं? हे योगमाया होती, हे डॉक्टरीन झाली नाही का? आणि या योगमायेनं देवकीच्या गर्भाचे बीज होतं ते काढलं, तेथून नेलं गोकुळात आणि गोकुळात त्या रोहिणीच्या उदरी घातलं आणि तिथं जन्माला आणलं. म्हणजे टेस्ट टू बेबी नाही होय का बलराम दादा? पण काय नवीन आहे हो? अहो शेतीची जर म्हणाल तुम्ही तर शेती कशी करावी हे जर पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरी बघा. काही म्हणतात विद्युत आहे, अरे पाण्याची काय उदक आचरणी विषय ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट आहे. किती शोध आहे हो. अहो ज्ञानेश्वरीत काय नाहीये नाही का? कोणाच्या घरी तुमच्या गावात द्राक्षाचा वेल आहे का? द्राक्षाचा, अंगुराचा वेल, अंगुराचा. असं नाही, असं नाही तर त्या घरवाल्याला विचारून पहा, त्यांच्या घरच्या त्या द्राक्षाचे द्राक्ष कसे लागतात? आंबट लागतो. म्हणजे कसे लागतात? आंबट लागतात. आणि विकतचे घेतो ते कसे लागतात? गोड लागतात. का? कारण काय? आंबट का लागतंय? आंबटच लागतंय. का लागतात आंबट आपल्या घरचे? कारण आहे, कारण आहे. त्याला कारण काय आहे?
त्याला कारण हे आहे, जोपर्यंत द्राक्षाच्या झाडाच्या बुडामध्ये थोडं तरी दूध, थोडं 10 मिली जरी टाकलं तरी चालतंय. जोपर्यंत द्राक्षाला दूध घातल्या जात नाही तोपर्यंत त्या द्राक्षाच्या वेलाचे द्राक्ष ही गोडच येत नाही. हे कुठे आहे? हे ज्ञानेश्वरीत आहे. कायचे नवीन शोध लावले? केलं काय विज्ञानानं? एवढंच केलं. आरसा असतो, आरसा. आरसा कायच्यासाठी? आपला चेहरा स्वच्छ असा आपल्याला पाहावा, आपण पाहावा एवढ्यासाठी तो आरसा आहे ना. एवढ्यासाठी आरसा आहे ना. मग त्या आरशावर जर धूळ असेल, आरशावर धूळ असेल तर आपला चेहरा चांगला दिसेल का आपल्याला? नाही. मग काय करावं लागेल? त्या आरशावरची धूळ स्वच्छ करावी.